नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत फक्त एका बाटलीचा वापर करून गाजर कसे किसायचे, त्यासोबतच एका सॉक्समध्ये टाकाऊ सॉक्समध्ये कप का ठेवायचे आणि याच प्रकारच्या भरपूर अशा काही किचन टिप्स आहेत ज्यामुळे आपली महिलांची कामं सोपी होणार आहेत। किंवा जर्किनच्या किंवा तुमच्या अंगावर असलेल्या कुठल्याही जॅकेटच्या स्लीव जर जास्त मोठ्या असतील तर रबर बँडने अशा प्रकारे थोड्याशा मागे घ्या, जेणेकरून हव्या तिथे रबर बँडमुळे स्लीव पाठीमागे जातात आणि आपली कामं आपल्याला व्यवस्थित करता येतात। पीठ मळायचं असेल तरी सुद्धा मध्ये मध्येच आपले ह्या स्लीव येत असतील किंवा कुठलीही किचनची कामं करताना अडथळा होत असेल तर ही टिप नक्की वापरात आणून बघा। पुढची आपली टिप आहे, जेव्हा तुम्ही चहा वगैरे पिता तेव्हा काय करायचं की जेव्हा कप आपण किचनमध्ये नेऊन ठेवतो तर ते साफ करण्यासाठी डायरेक्टली ठेवतो, पण ते लगेचच साफ करायला घेत नाही। तर त्या अगोदर एक स्टेप आपल्याला करायची आहे, ती म्हणजे त्या कपामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून यामध्ये असलेले चहाचे डाग पटकन निघून जातात आणि स्वच्छ असे कप पटकन स्वच्छ होतात। कारण साखरेचा चिकटपणा असतो आणि यामध्ये कलरसुद्धा असतो आपल्या चहा पावडरचा, तर त्याला काय होतं, चॉकलेटी असं थोडासा कलर येतो, आतमधून कप लवकर खराब दिसतात आणि हे कठीण जातं नंतर घासतानासुद्धा। त्यामुळे पटकन त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं किंवा नळाखाली पटकन कप धुवून घ्यायचे। त्यानंतर बॅक साईडला जर कप तुम्ही पालथे ठेवून बघितले तर त्याला काय झालेलं असतं की एक पिवळसर थर आलेला असतो आणि तो थर काढण्यासाठी थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि प्लेन स्क्रबरने याला घासून घ्यायचं आहे। जर तुमचे कप डिझाईनमध्ये असतील तर ते आतूनसुद्धा नीट घासून घ्या, जेणेकरून अडकलेली धूळ माती किंवा जर तुमचं चहा वगैरे राहत असेल तसंच कप स्वच्छ करायचा तर चहाचा सुद्धा चॉकलेटी लेअर त्यावर असतो, तो निघून जातो। तर मिठाने व्यवस्थित बॅक साईडनं आणि आतूनसुद्धा कप छान क्लीन केला की स्वच्छ असा निघून जातो। बघू शकता इथे कपावरती एकदम जास्त अशी चकाकी आलेली आहे। स्वच्छ केलेला कप हा आहे आणि स्वच्छ न केलेला कप हा आहे, तर दोन्हीमध्ये खूप जास्त फरक आहे। या पद्धतीने कप साफ करण्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता। सकाळचा नाश्ता म्हणलं की पोहे तर आलेच, मग पोहे भिजवले की त्यातलं पाणी काढताना मात्र त्यामधून थोडेफार पोहे हे खाली लगेचच निघून जातात, म्हणजेच आपले पोहे वाया जातात पाण्यासोबत। तसं होऊ नये म्हणून अशा प्रकारची चाळणीची प्लेट असते एखादी, तर ती घ्यायची आहे। एखादी प्लेट आपली तुटलेली असते किंवा खराब असते, तर वेगवेगळ्या प्लेटांच्या अशा ह्या चाळण्या प्रत्येकाच्या घरात असतात, मग याचा वापर आपण इथे करू शकतो, जेणेकरून आपल्या चाळणीचा रियूजही होतो आणि इथे यामध्ये पाणी काढताना यामध्ये एकही पोहा आपला वाया जात नाही आहे, जेणेकरून आपले हे यातलं पाणीच फक्त बाहेर निघतं आणि पोहे आपले अजिबात वेस्ट जात नाहीत। तर पाण्यासोबत पोहे जाऊ नये म्हणून ही ट्रिक नक्कीच तुम्ही किचनमध्ये तुमच्या वापरू शकता। पुढची आपली टिप आहे, जर मिरचीचे देठं नाही काढले तर अशा प्रकारे लालसर अशा मिरच्या होतात, त्यामुळे मिरची बाजारातून आणली की लगेच देठं काढून ठेवायचे, म्हणजे हिरव्यागार मिरच्या 15 दिवस म्हटलं तरी 15 दिवससुद्धा हिरव्यागार राहतात। त्यानंतर पुढची टिप म्हणजे हात न लावता, हाताला जर तुम्हाला तिखट वगैरे लागत असेल आणि जर तोच हात आपल्या चेहऱ्याला लागला तर खूप जास्त आग वगैरे होते, चेहऱ्याची डोळ्याची सुद्धा आग होते। असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे की आपल्याला कात्री घ्यायची छोटीशी एक, आणि ही कात्री किचनमध्ये वापरातली असावी, तर तीच कात्री वापरायची आहे। वारंवार तुम्हाला त्रास होत असेल, छोटी बाळं असतील घरामध्ये तर त्यांनासुद्धा तोंडाला हात लागला त्यांच्या किंवा चेहऱ्याला लागला किंवा डोळ्यांना लागला तर त्रास होतो, म्हणून कात्रीचा वापर करायचा। मिरची पटकन कट होते आणि या मिरचीवरती लगेच थोडंसं मीठ टाकून ठेवायचं। असं केल्यामुळे मिरची जी आहे ती जेव्हा तेलामध्ये आपण टाकतो तेव्हा त्याचा ठसका उठत नाही। तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही मिरचीच्या या दोन्ही टिप्स वापरून बघा। पुढची आपली टिप तेवढीच महत्त्वाची आहे, कांदा चिरण्यासाठीच्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत। दोन्ही बाजूंनी कांदा असा चिरला की यावरचा जो लेअर असतो तो असा छान एकच पातळवाला लेअर निघून जातो, म्हणजेच पाचोळा आहे तेवढाच निघतो आणि कांद्याचा लेअर अजिबात वाया जात नाही। कांदा चिरताना यावरचा पाचोळा असतानाच दोन्ही बाजूनी आपण कांदा चिरून घेतला आणि त्यानंतर टाकाऊ असलेला थोडासा जो भाग असतो मध्ये तर तो सुद्धा कट केला आणि या दोन बोटांच्या साहाय्याने आपल्याला कांदा धरायचा आहे। इथे परत एकदा दाखवते, उभा कांदा असा चिरून घ्यायचा पूर्णपणे। चाकू आहे तो अगदी पातळ असतो आणि छोटा असतो, तो वापरायचा आहे। कांदा पकडताना अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे, सेंटरला ते बोट असलं पाहिजे आणि जसं मी कांदा पकडून दाखवला तुम्हाला तसा पकडायचा, जेणेकरून कांद्याचा कुठलाच लेअर इकडे तिकडे सरकत नाही आणि बारीकसर कांदा पाहिजे तेवढा छान चिरता येतो। इथे बघा फक्त पाचोळा आपण टाकून दिलेला आहे, यामध्ये थोडासा सुद्धा कांदा वाया गेलेला नाहीये, त्यामुळे या पद्धतीने कांदा नक्कीच तुम्ही चिरू शकता। पुढची आपली टिप आहे ती म्हणजे कोथिंबीर चिरताना सुद्धा अगदी पूर्ण गोळा करून अशी घ्यायची आणि नंतरच पातळसर अशा चाकूने
एकदम बारीक चिरायची, खूप छान अशी बारीक अशी कोथिंबीर चिरली. तुम्हाला कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट व्हायचं असेल, काचेची किंवा मग कप वगैरे असतील किंवा काचेची भांडी जास्त प्रमाणात असतील, तर त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं म्हटलं की ते पटकन अशी तुटण्याची भीती असते, फुटण्याची भीती असते. आणि ह्या वस्तू ज्या असतात त्या फुटण्यासारख्या नक्कीच असतात, एकमेकांना लागल्या की लगेच फुटतात. म्हणून काय करायचं, एक सॉक्स घ्यायचा आहे, सॉक्समध्ये एक कप अशा प्रकारे सुरुवातीला घालायचा, नंतर रबर बँड लावायचं, पुन्हा एक कप घालायचा. अशा पद्धतीने एका सॉक्समध्ये 2 ते 3 कप तुम्ही आरामात बसवू शकता. पण एक कप यामध्ये टाकल्यानंतर लगेच रबर बँड लावायला विसरायचं नाही, म्हणजे एकमेकांना हे कप लागले जात नाहीत आणि हे फुटत सुद्धा नाहीत. यानंतर आपण कुठल्याही भांड्यांमध्ये आपण हे ठेवून नेले तरी सुद्धा ते फुटण्याची भीती अजिबात राहत नाही. पुढची आपली टीप आहे ती म्हणजे गाजरं जे आहेत, तर गाजरं घेतलेले आहे आपण. आणि थंडीच्या दिवसात भरपूर गाजरं असतात, तर हे गाजर जे आहे ते हेल्थसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. त्यामुळे हिवाळ्यात तरी आपण हलवा बनवण्यासाठी हे गाजर घेऊन येतो. केसांसाठी सुद्धा गाजर खूप जास्त फायदेशीर असतं. तर तुम्हाला केसांना अगदीच फ्रेश ठेवायचं असेल, नेहमीच डॅन्ड्रफ होत असेल किंवा केस तुमचे जास्त ड्राय होत असतील, तर तुम्ही जास्तीत जास्त गाजराचा सेवन करायचे, म्हणजे आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. जेणेकरून काय होतं की आपल्या केसांच्या समस्या ज्या असतात त्या दूर होतात आणि केससुद्धा चांगले राहतात. तर बघू शकता, अगदी हेल्दी अशा केसांसाठी उपयुक्त असलेलं हे जे गाजर आहे, तर त्या गाजरावरची साल काढण्यासाठी एका प्लास्टिक बाटलीचा अशा प्रकारे एक छोटासा तुकडा काढून घेतला आहे मी. तर हा प्लास्टिक बाटलीचा तुकडा वापरून मी छान पद्धतीने याची साल काढून घेते. पिलर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्हाला हा छोटासा उपाय करून गाजराची साल काढू शकता तुम्ही, कारण आपण जर चाकूने वगैरे काढायला गेलो तर खूप जास्त साल वाया जाते. त्यामुळे प्लास्टिक बाटलीचा एक छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे. घरात पडलेल्या बऱ्याचशा प्लास्टिक बाटल्या ह्या वायाच जातात आणि तशाच त्या पडलेल्या असतात. त्यापेक्षा त्यातली एक छोटासा तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला अशा पद्धतीने गाजराची साल काढून घ्यायची. तर ही साल काढताना जराशी सुद्धा अडचण आली नाही, अगदी सहजपणे मी याची साल काढू शकले. जर कधीही तुमचं अचानक पिलर खराब झालं किंवा तुम्हाला नाही वेळेवर सापडलं तर तुम्ही या पद्धतीने गाजराची साल काढू शकता. किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर असाल आणि तुम्हाला पिकनिकला गेल्यानंतर वगैरे तुम्हाला ह्या गाजराची साल काढायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बाटलीच्या एखाद्या तुकड्याने याला असं व्यवस्थित साल काढून याला छान असं फ्रेश करू शकता. आणि याला स्वच्छ असं धुवून घ्यानंतर अगदी तुमच्या लक्षातही येणार नाही की पिलरचा वापर केला आहे की इथे बाटलीच्या एका तुकड्याचा वापर केला आहे, कारण इथे व्यवस्थित साल काढलेली आहे. आपण पूर्ण साल निघून जाते, फार मेहनत करायची गरज नाही. कारण बाटली जेव्हा आपण कट करतो खूप पातळ अशी असते बाटली, तर त्यामुळे त्याला धारसुद्धा भरपूर चांगली असते. त्यामुळेच आपली गाजराची साल काढायला आपल्याला सोपं जातं. शिवाय गाजराचा जो लेअर आहे ना तो अजिबात वाया जात नाही आहे. बघू शकता पिलरने तरी थोडासा जाडसं लेअर निघेल याचा, पण याने अजिबात निघत नाही. या पद्धतीने गाजराची साल काढून नंतर आपण कुठल्याही पद्धतीने आपल्याला गाजर जे आहे ते सॅलडमध्ये खायचं असेल सॅलडमध्ये खाऊ शकता, किंवा मग तुम्हाला हलवा बनवायचा असेल तर हलवा बनवू शकता. बीटरूटचे पराठे असतात तशाच पद्धतीने गाजराचे सुद्धा पराठे बनवू शकता. आजच्या सगळ्या टिप्स होत्या, तर या सगळ्या टिप्स किचन टिप्स होत्या. सगळ्याच महिलांना अत्यंत उपयुक्त असलेल्या या सगळ्या टिप्स शेअर करण्याचा मी प्रयत्न केला. रियूज आयडियासुद्धा होत्या, सॉक्सचा रियूज दाखवला, क्लिनिंगच्या टिप्स दाखवल्या, बाटलीचा रियूज दाखवला आणि यासोबतच बाटलीचा वापर करून गाजर कसं किसायचं ते पण. व्हिडिओ जरासा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत.